नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणारा असा पालकपासून नाश्त्याचे 2 झटपट असे प्रकार पाहणार आहोत. तर रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये एक मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली पालक यामध्ये आपल्याला ब्लांच करून घ्यायची आहे. तर पाणी उकळल्यानंतर आपण 1 मिनिटभरच ही पालक फक्त उकळून घ्यायची आहे. तर पालकमधलं सगळं पाणी व्यवस्थित मी निथळून घेऊन यामध्ये एक हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये आपण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेली पालकची प्युरी यामध्ये घालणार आहोत. तर अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता आणि बऱ्याच वेळा मुलं भाज्या देखील खात नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना अशा प्रकारचा जर नाश्ता दिला तर मुलं अतिशय हेल्दी असा नाश्ता खातील. तर यामध्येच आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण हे मिश्रण गव्हाचं पीठ व्यवस्थित याची कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता कणिक आपली मळून तयार आहे. आता यावरती 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे. आता पीठ आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया. तर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता आणि जर उकडलेला बटाटा घेणार असाल तर तुम्ही यामध्ये ग्रेटच करून तो वापरायचा आहे. तर इथे आपण सगळा बटाटा व्यवस्थित ग्रेट करून घेतल्यानंतर यामध्ये काही भाज्या घालून घेऊया. तर इथे मी अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता यामध्ये तिखटासाठी मी चिली फ्लेक्स वापरणार आहे. तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील वापरू शकता. त्याचबरोबर यामध्ये ऑरिगेनो घालायचा आहे. ऑरिगेनो नसेल तर यामध्ये तुम्ही तो स्किप केला तरी देखील चालेल. यामध्ये आपण 1 चमचा चाट मसाला घालणार आहोत. चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घातली तरी देखील चालेल. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. तर एवढंच साहित्य आपण स्टफिंग वापरण्यासाठी करणार आहोत. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपलं झटपट असं स्टफिंग तयार आहे. 10 मिनिटानंतर आपलं पीठ देखील व्यवस्थित सेट आहे. आता यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे. आता यावरती आपण सुक्कं पीठ लावून याची चपाती लाटून घेणार आहोत. तर नॉर्मल आपण जशी चपाती बनवतो अगदी तशीच चपाती इथे आपल्याला बनवायची आहे. तर मुलांच्या डब्याला देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता देऊ शकता किंवा संध्याकाळी शाळेतून आल्यावरती छोटी मोठी भूक लागली असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स मुलांना देऊ शकता. तर इथे बघू शकता सगळी चपाती मी व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर वरच्या बाजूला यावरती आपण चिली फ्लेक्स आणि ऑरिगेनो अशा प्रकारे स्प्रिंकल करून घेणार आहोत. अशा प्रकारे जर चिली फ्लेक्स लावून घेतले तर नाश्ता खायला खूप मस्त दिसतो. तर वरून आपण पांढरे तीळ लावून घेणार आहोत आणि लाटण्याच्या मदतीने हलकंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे तीळ आणि चिली फ्लेक्स व्यवस्थित यावरती चिटकले जातील. तर इथे बघू शकता आपण जे चिली फ्लेक्स लावलेली बाजू आहे ती पलटी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूवरती आपण यावरती सॉस लावून घेणार आहोत. तर इथे मी पिझ्झा सॉस वापरत आहे. पिझ्झा सॉस जर नसेल तर तुम्ही यावरती टोमॅटो केचप किंवा मिठी चटणी जरी वापरली तरी देखील चालेल. तर टोमॅटो सॉस आपला व्यवस्थित लावून झाल्यानंतर सुरुवातीला आपण जे बटाट्याचं स्टफिंग केलेलं ते सगळं स्टफिंग यावरती अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. तर संपूर्ण चपातीवरती आपण हे स्टफिंग व्यवस्थित पसरवून घेणार आहोत. अगदी झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे पण खायला खूप जबरदस्त लागतो. तर इथे बघू शकता सगळं स्टफिंग यावरती लावून घेतल्यानंतर आता आपण याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर टाईट असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे नाहीतर यातलं स्टफिंग आपण जेव्हा हा नाश्ता तेलामध्ये तळू त्यावेळेस निघू शकतं. त्यामुळे हा अगदी टाईट असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण रोल बनवून घेणार आहोत आणि तीळ आणि चिली फ्लेक्स लावल्यामुळे याची वरची बाजू देखील तुम्ही बघू शकता दिसताना किती मस्त अशी दिसत आहे. तर रोल आपण करून घेतल्यानंतर अगदी हलकंसं व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर आता आपण हा रोल कट करून घेऊया. तर पिझ्झा कटरच्या मदतीने आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना थोडंसं लांबट आकारानंतरच कट करून घ्यायचं. तर इथे बघू शकता सगळे रोल आपण कट करून घेतलेले आहेत आणि दिसताना आपला नाश्ता किती मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण अगदी हलक्या हाताने मधून असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि याला कटलेटसारखा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण आपण कटलेट बनवून घेऊया आणि हा नाश्ता आपल्याला तेलात तळण्यासाठी तयार आहे. तर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यावरती हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. तर हा नाश्ता भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आपण चपातीचं पीठ वापरल्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता भाजून तयार होतो. 1 मिनिटानंतर आता आपण पलटी करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू याच्या जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हा नाश्ता दोन्ही बाजूनी
अलटपलट करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये हा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। आता आपण काढून घ्यायचा आहे। तर दिसताना किती मस्त अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। तर यातील एक नाश्ता मी तुम्हाला कट करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर पालकपासून आपला पहिला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। आता आपण दुसरा नाश्ता काय आहे तो पाहूया। तर सेम तीच कढई इथे मी वापरलेली आहे। कढईमध्ये फोडणीसाठी 1 चमचा जिरं घातलेला आहे। जिरं छान फुललं की यामध्ये पुन्हा एक बटाटा उकडलेला तो मी ग्रेट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर पुन्हा यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत, तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता। आता यामध्ये आपण ऑरिगॅनो घालायचा आहे, त्याचबरोबर धने पावडर आणि हळद घालायची आहे। तर हा नाश्ता मी मुलांसाठी बनवत असल्यामुळे इथे मी लाल तिखटाचा वापर अजिबात केलेला नाही। तर इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता दुसरा नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण मिश्रण देखील बनवून घेतलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही पनीर किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्यांचं स्टफिंग बनवू शकता। सेम तेच कणिक आपली शिल्लक राहिलेली आहे, तीच कणिक वापरून इथे आपण दुसरा नाश्ता बनवणार आहोत। तर कणकेतील एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे। आता किचन सरफेसवरती आपण थोडंसं सुक्कं पीठ डस्ट करून याची देखील चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे देखील आपली चपाती व्यवस्थित लाटून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता आता यावरती आपण मधोमध पिझ्झा कटरने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण जे बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं ते स्टफिंग यावरती अशा प्रकारे घालायचं आहे। दुसऱ्या बाजूला कट केलेला कांदा, त्याचबरोबर अगदी थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे। त्याचबरोबर लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे इथे मी एक चीजची स्लाइस घेतलेली आहे, कारण मुलांना चीजपासून तयार झालेले पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे इथे मी चीज वापरलेला आहे। आणि या चीजच्या स्लाइसवरतीच इथे मी पिझ्झा सॉस अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। आता आपण हा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर फोल्ड करताना आपण पिझ्झा कटरची ने जो बाजू कट करून घेतलेली ती बाजू अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे। तर इथे आपण राहिलेल्या कणकेपासून 4 in 1 पराठा बनवत आहोत। तर हा देखील पराठा खायला खूप मस्त लागतो। आता हा पराठा आपण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। तर जास्त जोर देऊन लाटायचं नाही, नाहीतर यातलं स्टफिंग बाहेर निघू शकतं। तर पराठा देखील आपला व्यवस्थित लाटून तयार झालेला आहे। आता हा देखील आपण भाजून घेऊया। कढईमध्ये आपण थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हा तयार केलेला पराठा ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा नाश्ता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 1 मिनिटानंतर आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी ही बाजू आपण व्यवस्थित याची भाजून घ्यायची आहे। तर आता याच्या वरच्या बाजूला आपण तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता, तर इथे मी तेल वापरलेलं आहे। आता दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित तेलाने हा पराठा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा देखील भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्याचबरोबर अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तर दोन्ही रेसिपी इथे मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला दोन्ही रेसिपींपैकी कोणती रेसिपी आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।